शब्दावर लक्ष केंद्रित करून या कवितेला तुमच्या विद्यार्थ्यांपुढे जरी ठेवला तरी दिस इज नथिंग बट द इन्स्पिरेशन. दॅट इज नॉट द फायनल इन्स्पिरेशन. फक्त स्फूर्ती असेल. बघा मी कवितेतून या काय सांगतो, कवितेचा विषय निघाला किंवा थोडंसं मला काहीतरी थोडंसं तुम्हाला एन्जॉय म्हणून. बघा, धावताना पडणे गृहीत धरून चालावे लागते. धावताना पडणे गृहीत धरून चालावे लागते. वेचताना फुले काटे टोचणे गृहीत धरून चालावेच लागते. वेचताना फुले काटे टोचणे गृहीत धरून चालावेच लागते. नसते मिळत सहजासहजी कुठलेच काही. नसते मिळत सहजासहजी कुठलेच काही. गाठताना किनारा लाटा गृहीत धरून चालावेच लागते. गाठताना किनारा लाटा गृहीत धरून चालावेच लागते. नसतो मिळत मान सन्मान असा उगीच. नसतो मिळत मान सन्मान असा उगीच. ज्याला अपमानाच्या गृहीत धरून चालावेच लागते. ज्याला अपमानाच्या गृहीत धरून चालावेच लागते. नसते येत उगीच पीक कापणीला. विद्यार्थ्यांचं पीक कापायचे आणि कसं करायचे, कंप्लीट झाल्यावरच कापायचं, लक्षात घ्या. नसते येत उगीच पीक कापणीला. ऊन पाऊस आणि वारा गृहीत धरून चालावेच लागते. ऊन पाऊस आणि वारा गृहीत धरून चालावेच लागते. नाही धरता येत मत एकट्याचे चर्चेत अंतिम. तुमच्या सगळ्यांसाठी नाही धरता येत एकट्याचे मत चर्चेत अंतिम. मत 4 जणांचे गृहीत धरून चालावेच लागते. मत 4 जणांचे गृहीत धरून चालावेच लागते. नमस्कार उगीच नसतो मिळत फुकट कधीच कुणाचा. नमस्कार उगीच नसतो मिळत फुकट कधीच कुणाचा. कार्याचा चमत्कार गृहीत धरून चालावेच लागते. कार्याचा चमत्कार गृहीत धरून चालावेच लागते. फुले यशाची आता शेवटचा ओळ बघा, शेवटचं कडवं आहे. फुले यशाची उगीच नसतात पडत पदरात. फुले आपल्या विद्यार्थ्यांच्या पदरात आपण असं घेऊया. फुले यशाची उगीच नसतात पडत पदरात. मार्गात अपयश गृहीत धरून चालावेच लागते. मार्गात अपयश गृहीत धरून चालावेच लागते.